असे कोणते आजार आहे की ज्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली तुमच्या सेक्शुअल लाईफवर होतो? हाय, आय एम डॉक्टर प्रतीक उगले, मेल इन्फर्टिलिटी अँड सेक्शुअल मेडिसिन स्पेशलिस्ट, प्रॅक्टिसिंग ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट, युनिक क्लिनिक, द्वारका, नाशिक. सो आजचा आपला टॉपिक आहे की असे कोणते आजार आहे की ज्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली तुमच्या सेक्शुअल लाईफवर होतो. सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे बॅक्टेरियल अँड व्हायरल इन्फेक्शन. बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये जसे की कॅल्मेडिया, गोनोरिया, सिफिलिस या गोष्टींचे इन्फेक्शन झाल्यास त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट हा तुमच्या सेक्शुअल लाईफवर होत असतो. सेकंड, व्हायरल इन्फेक्शन जसे की HIV, एड्स, हेपॅटायटिस, HPV इन्फेक्शन या गोष्टींचे व्हायरल इन्फेक्शन झाल्यासुद्धा त्याचा इम्पॅक्ट तुमच्या सेक्शुअल लाईफवर होत असतो. आता बघूयात क्रोनिक हेल्थ कंडिशन. सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे डायबिटीज. डायबिटीजमुळे तुमच्या नर्व डॅमेज होतात आणि त्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन सारख्या समस्या उद्भवतात. सेकंड, हायपरटेन्शन अँड हार्ट कंडिशन. हायपरटेन्शन किंवा हाय BPमुळे तुमच्या आर्टरीज क्लॉग होतात आणि क्लॉग आर्टरीजमुळे अराउजल डिफिकल्टीज म्हणजेच जसे की ताठरता कमी येणे अशा समस्या उद्भवतात. थर्ड वन इज न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये मल्टिपल स्क्लेरोसिस, स्पायनल कॉर्ड इंजुरी अशा समस्यांमुळे तुमच्या ब्रेनकडून येणारे जे सिग्नल्स असतात ते डिस्टर्ब होतात. त्यामुळे तुम्हाला सेक्शुअल लाईफ डिस्टर्ब होते. फोर्थ वन इज किडनी अँड लिव्हर डिसीजेस. किडनी अँड लिव्हर डिसीजेसमध्ये तुमच्या शरीरातले हॉर्मोनल लेवल डिस्टर्ब होते. त्यामुळे तुम्हाला लो लिबिडो किंवा लो परफॉर्मन्स सारख्या समस्या येतात. फिफ्थ वन इज कॅन्सर. किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीमुळे तुमच्या शरीरातली इम्युनिटी ही अफेक्ट होत असते आणि त्याचाही दुष्परिणाम तुमच्या लैंगिक लाईफवर दिसून येतो. तर आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार असेल आणि त्याचा दुष्परिणाम जर तुमच्या सेक्स लाईफवर होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा किंवा तुम्ही आम्हालाही दाखवू शकतात. तर अशाच प्रकारच्या तुमच्या लैंगिक समस्यांच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. धन्यवाद.